1 कपभर बेसनपासून ताट भरून ही थापी वडी तुम्ही काही वेळातच तयार करू शकता। बनवायला जेवढी सोपी आहे ना तेवढी चवीला खूप छान लागते। कोणी पण सहज तयार करेल एवढ्या साध्या सोप्या पद्धतीत ही वडी कशी तयार करायची ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तर एका मोठ्याशा बाउलमध्ये 1 कपभर बेसन घेतलं, त्याच्यामध्ये 1 चमचाभर ओवा टाकलेला आहे। आता थोडं थोडं पाणी घालून हे छान असं आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे। तर 1 कप बेसनला 2 कप मी इथं पाणी घातलेलं आहे। आता मसाल्यामध्ये खोबरं, लसूण, चवीप्रमाणे हिरवी मिरची, 1 चमचाभर जिरं, कढीपत्ता, कोथिंबीर घालून हे थोडंसं आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं, हिंग घातला आणि जे वाटण करून ठेवलं होतं ना त्याच्यामध्ये थोडीशी म्हणजे 1 चमचाभर हळद टाकली। मसाला चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि जे बेसन आपण पातळ करून ठेवलं होतं ना ते घालून छान अशी ह्याला फोडणी द्यायची। फोडणी घातल्यानंतर लगेचच हे मिश्रण आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचं, नाहीतर ह्याच्या गाठी तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही। तर एकसारखं आपल्याला हे हलवत राहायचं आहे। जसं जसं हे मिश्रण आहे ना गरम होत जातं तसं तसं हे घट्टसर होत जातं। तर चवीप्रमाणे मीठ पण घालायचं। एकदा हे सगळं आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया। जसं जसं हे मिश्रण गरम होत जातं तसं तसं हे घट्टसर होतं। तर 5-1 मिनिटासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया। व्यवस्थित पीठ वाफवून तयार झाल्यानंतरच आपण ही वडी तयार करायला घेणार आहे। तर मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। एका ताटाला थोडंसं मी तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये ही वडीचं मिश्रण आहे ना ते आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून थापून घ्यायचं आहे। आता तुम्हाला किती जाडीची वडी तयार करायची आहे त्या हिशोबानं एखाद्या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये हे सगळं तुम्ही मिश्रण आहे ना ते थापून घ्या। मिश्रण गरम असताना त्याच्यावरती सफेद तीळ, ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून परत एकदा हे चमच्याच्या साहाय्याने तुम्ही व्यवस्थित असं दाबून घ्या, म्हणजे ह्या वडीला हे मिश्रण आहे ना ते व्यवस्थित असं चिपकून बसेल। आता थंड झाल्यानंतर आवडीप्रमाणे ह्याच्या वड्या तयार करा। मस्त वडी तयार होते। ज्यांना जमत नाही ना किंवा जे पहिल्यांदाच तयार करतायत त्यांना सुद्धा अगदी सहज तयार होईल एवढ्या साध्या सोप्या पद्धतीनं ही वडीची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा। पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील छोट्याशा त्रिकोणावरती क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत